नमस्कार, तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM. साथ है तो बात है. MGM रेडिओ 90.8 FM सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार तसेच कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध योजनांची ओळख करून देणारा कार्यक्रम ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. चला ऐकूयात या कार्यक्रमाचा 9वा भाग. ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये आम्ही आपलं खूप खूप स्वागत करतो. देशाच्या 200 सामुदायिक रेडिओवरून वेगवेगळ्या भाषांमध्ये ही योजना पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमांमधून मिळणारी जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे या वेगवेगळ्या योजनांचा लाभ आपण आपल्या आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांना जरूर मिळवून द्यावा. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय हे भारत सरकारचं असं मंत्रालय आहे जे दिव्यांगजन, मागास आणि अतिमागास वर्ग, ज्येष्ठ आणि इतर अनेक विशेष समुदायासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या योजना निर्माण करत आहे. सध्या वरिष्ठ नागरिकांसाठीच्या एकात्मिक कार्यक्रमासोबतच राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा, वृद्धावस्था देखभाल करता प्रशिक्षण कार्यक्रम, वृद्धावस्था विकास योजना, वयोश्री योजना, मोतीबिंदू ऑपरेशन आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थासाठीचा अधिकार या प्रकारच्या योजना कार्यरत आहेत. या योजना आणि सेवांचा उद्देश वरिष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य सेवा आणि आर्थिक समर्थन प्रदान करणं हा आहे. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. सपनों का बादल तुझे बुलाए. कहते हैं बुजुर्गों की दुआ में असर बहुत है. हर एक तूफान का रुख मोड़ देती है और इन्हीं बुजुर्गों को उनका सम्मान, उनका हक दिलाने और ख्याल रखने हम लाए हैं एक बेहद खास कार्यक्रम, हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. तेरा हर कदम जो खुददारी का हो, जहां सभी बुजुर्गों की सेहत से जुड़ी एक्सपर्ट एडवाइस, कानूनी सलाह, सरकार द्वारा दी जा रही सुविधाएं व अधिकार और सभी सीनियर सिटीजन्स के जीवन को आसान बना रही टेक्नोलॉजी के साथ साथ फाइनेंशियल एडवाइस और भी बहुत सी जरूरी बातें इस कार्यक्रम में आप सुन पाएंगे. कठिन है अगर रास्ता तू फिक्र. इस कार्यक्रम को आप तक ला रहे हैं सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार व सामुदायिक रेडियो एसोसिएशन. तो अपने बुजुर्गों को दीजिए सम्मान पूर्वक जीवन और अधिकार. कार्यक्रम हमारे बुजुर्ग हमारा सम्मान के साथ. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. आज आमची लक्ष्मी इतकी शांत का बसली? खूप अस्वस्थ वाटतं आजोबा. का? काय झालं काय? आजोबा, माझ्या एका मैत्रिणीने आज मला सांगितलं की ती एका घरासमोरून जात होती आणि त्या घरातून तिला मोठमोठ्याने आवाज येत होते. तिने लक्ष देऊन ऐकलं तर तिला असं वाटलं की त्या घरामधल्या एका ज्येष्ठ व्यक्तीकडून एक काचेचा ग्लास काहीतरी फुटला होता आणि म्हणून घरातले 2-3 लोक त्या व्यक्तीवर रागावून ओरडत होते, एवढा महागाचा सेट फोडला म्हणून, आणि खूपच वाईट साईट बोलत होते म्हणे. हे कळल्यापासून मला खरंच खूप अस्वस्थ वाटतंय. लक्ष्मी, अगं ही काही एका घरातली गोष्ट नाहीये. अनेक घरांमध्ये आज ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारच्या वागण्याला सामोरे जात आहेत. खूप छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना ऐकून घ्यावं लागतं. कित्येक वेळा त्यांच्याबरोबर गैरवर्तन सुद्धा होतं. तुला माहित आहे, हे गैरवर्तन फक्त शारीरिक नसतं, मानसिक, भावनिक आणि आर्थिक सुद्धा असू शकतं. हे भयंकर आहे आजोबा. लक्ष्मी, प्रत्येक वर्षी 15 जूनला जागतिक ज्येष्ठ अत्याचार जनजागृती दिन साजरा केला जातो. मला वाटतं आजोबा, जशी जशी ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्या वाढतीये ना, तसं तसं त्यांच्याबरोबर होणारं गैरवर्तन किंवा त्यांच्यावर होणारे अत्याचार सुद्धा वाढतायत. अतिशय गंभीर सामाजिक विकृती आहे जी मानव अधिकारांना आव्हान देते.
आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्र सुद्धा या बाबतीत जागरूकता निर्माण करून या विकृतीला थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजोबा, आपल्या समाजात घरामध्ये तरुण पिढी आपल्या आईवडिलांना जर ओझं मानत असेल तर या समाजामध्ये किती नकारात्मकता निर्माण होते ना, याचा अंदाज आपल्याला यावरूनच येतो. दुर्दैवानं लक्ष्मी, ही फक्त आता कल्पना नाही तर वास्तव आहे. तुला माहिती आहे की भारतामध्ये 35% असे लोक आहेत की ज्यांना आपल्या वरिष्ठांची सेवा करण्यामध्ये आनंद वाटत नाहीये, असं एका सर्व्हेमध्ये लक्षात आलंय. परोपकारी संघटना हेल्प एज इंडिया यांच्या रिपोर्टनुसार भारतामध्ये 5 पैकी 1 वृद्ध कुठल्या ना कुठल्या अत्याचाराला सामना करतोय. बापरे. आता या व्यतिरिक्त दिल्लीमध्ये सुद्धा एक अशासकीय संघटना आहे, एजवेल फाउंडेशन, आणि या संस्थेकडून 20 राज्यातून 10,000 ज्येष्ठ नागरिकांवर एक सर्व्हे झाला होता. ओके. आणि त्याचा अहवाल खूप धक्कादायक आहे. या अहवालानुसार 23.44% म्हणजे या देशातील प्रत्येक 4थी वरिष्ठ व्यक्ती नाईलाजानी एकटी राहते. बापरे. आणि एक लक्षात घे, ही फक्त शहरात होतं असं नाहीये. या रिपोर्टनुसार 21.38% वरिष्ठ नागरिक गावामध्ये आणि 25.30% वरिष्ठ व्यक्ती शहरामध्ये एकट्या राहत आहेत. आणि आजोबा, एका सर्व्हेमध्ये तर ही सुद्धा गोष्ट लक्षात आली आहे की आज जगभरामध्ये वरिष्ठ नागरिकांबरोबर जे गैरवर्तन होत आहे ना, जे अत्याचार त्यांच्यावर होत आहेत, त्यांच्याकडे जे दुर्लक्ष होत आहे, याचं सगळ्यात मोठं कारण सोशल मीडिया सुद्धा आहे. अरेच्या, हे कसं काय? अहो आजोबा, आजची तरुण पिढी सोशल मीडियावर इतकी व्यस्त आहे की आपल्या घरामध्ये राहणाऱ्या आई वडिलांबरोबर, आजी आजोबांबरोबर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाहीये. खरंय. आणि या अशा वातावरणामुळे ना ज्येष्ठ नागरिक असहाय्य होत आहेत, त्यांचा एकटेपणा वाढतोय आणि मग मानसिक, भावनिक अनेक समस्या उद्भवतात. ज्येष्ठांवर होणाऱ्या या अत्याचाराचे वेगवेगळे प्रकार आहेत बरं का. शारीरिक अत्याचार म्हणजे भांडणामध्ये जखम होणं, मानसिक तणाव म्हणजे निराशा किंवा चिंता वाढणं, आणि आर्थिक शोषण म्हणजे पैशाची चोरी किंवा आर्थिक व्यवहारात फसवणूक. ज्येष्ठांवर जो अत्याचार होतोय त्या संदर्भात आपण बोलतो आहोत आजोबा. याला उपाय काय आहे याबद्दल सुद्धा आपण चर्चा केलीच पाहिजे. पण त्याआधी सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून ज्या योजना ज्येष्ठांसाठी राबवल्या जात आहेत त्याविषयी आपण ऐकूया. सुनिए सुनिए सुनिए, आज हम जानेंगे इंटीग्रेटेड प्रोग्राम फॉर सीनियर सिटीजन IPSRC के बारे में. इस योजना के तहत सहायता कार्य करने के लिए एजेंसियां प्रदान की जाएंगी, जैसे राज्य, केंद्र शासित प्रदेश सरकारें, पंचायती राज संस्थान, स्थानीय निकाय और पात्र गैर सरकारी स्वैच्छिक संस्थान, जिससे हमारे बुजुर्गों के जीवन की गुणवत्ता में आएगा सुधार. इसके तहत वृद्ध जनों को आश्रय, भोजन, चिकित्सा देखभाल और एंटरटेनमेंट की सुविधा भी प्रदान की जाएगी. साथ ही उन्हें सक्रिय और उत्पादक बुढ़ापे के लिए प्रोत्साहित किया जाएगा, जिससे उनका जीवन मूल्य और बढ़े. जी हाँ, वरिष्ठ नागरिकों के घरों, महिलाओं के लिए वरिष्ठ नागरिकों के लिए घरों का रखरखाव, जिसमें सांसद आदर्श ग्राम योजना के तहत आने वाले घर भी शामिल हैं, जहां उन्हें निःशुल्क भोजन, आश्रय, देखभाल, मनोरंजन जैसी सुविधाएं दी जाएंगी. तो अब वरिष्ठ नागरिकों को मिला उनका सम्मान, जीवन होगा उनका आसान. हमारे बुजुर्ग हमारा स्वाभिमान. CRA द्वारा निर्मित सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के द्वारा जनहित में जारी. श्रोतेहो, ज्येष्ठ नागरिक आपल्या समाजाचा खूप महत्वाचा भाग आहेत. पण त्यांच्याबरोबर आता होत असलेल्या गैरवर्तनाला रोखणं, त्यांच्या अधिकारांचं रक्षण करणं आणि त्यांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जगण्याची संधी देणं हे आपल्या संपूर्ण समाजाचं दायित्व आहे. यासाठी आपण स्वतः जागरूक असायला हवं. अगदी बरोबर, अगदी बरोबर सांगितलंस लक्ष्मी. आता यामध्ये सगळ्यात पहिलं पाऊल काय असू शकतं माहितीये? जर तुमच्या आसपास अशी कोणी वरिष्ठ व्यक्ती तुम्हाला अडचणीत दिसते, संकटात दिसते, तर तिच्या मदतीसाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे. आपला हेल्पलाईन नंबर 14567 यावर तुम्ही कॉल करून त्या संदर्भात माहिती दिली पाहिजे.
मदत मागण्यात कुठलीच कमीपणा नाही ग. मदत न मागण्यामुळे मात्र कुणाचं तरी नुकसान होऊ शकतं. खरंय. तेव्हा गप्प बसू नका. एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आज आपण एखादं गैरवर्तन किंवा अत्याचार बघून शांत बसलो, डोळे कान बंद करून बसलो, तर पुढे जेव्हा आपल्यावर वेळ येईल तेव्हा आपल्या मदतीला कुणीही येणार नाही. म्हातारपण सर्वांनाच येणार आहे. आयुष्याचं हे पान सगळ्यांनाच वाचावं लागणार आहे. खरंय की नाही? खरंच आहे आजोबा. या संदर्भातल्या माहितीचा प्रसार खरं तर आपण बऱ्याच प्रकारे करू शकतो. कसा? हे बघा, आपण सामुदायिक कार्यक्रमांचं आयोजन करू शकतो. ज्येष्ठांसोबत जे गैरवर्तन होत आहे त्याला रोखण्यासाठी स्थानिक संघटना असतील किंवा समूह असतील तर ते सगळे मिळून गावागावांमध्ये कार्यक्रम करू शकतात. शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये सुद्धा याची जागरूकता अभियानं चालवली जाऊ शकतात. आणि आजकाल तुमच्या या सोशल मीडियाच्या जगामध्ये एका सेकंदात केवढी तरी माहिती या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाते. खरंय की नाही? अगदी खरंय आजोबा. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून हॅशटॅग एल्डर अब्यूज अवेअरनेस याचा प्रयोग करून आपण माहिती या प्लॅटफॉर्मवर देऊ शकतो. आपल्या आसपास जर असा अत्याचार आपल्याला दिसला तर आपण जवळच्या कार्यालयामध्ये संपर्क करू शकतो किंवा जसं तुम्ही सांगितलं आपला अगदी सोप्पा असा एल्डर हेल्पलाईन नंबर 14567 वर सुद्धा आपण कॉल करू शकतो. बरोबर आहे आजोबा. जेव्हा माझ्या मैत्रिणीने ही घटना मला सांगितली ना तेव्हा मी नेटवर सुद्धा शोधलं आणि विचार करून करून मला इतका ताण यायला लागला या गोष्टीचा की खरंच असं होऊ शकतं. दुर्दैवानं हे खरं आहे लक्ष्मी. खूप ज्येष्ठ नागरिक आपल्या कुटुंबामध्ये अत्याचाराची शिकार होतात. मराठीत म्हण आहे ना, सहन होत नाही आणि सांगता येत नाही, अशी त्यांची अवस्था होते. हो ना. कुणाशी या गोष्टी ते शेअर करू शकत नाहीत आणि अखेरीस शांत शांत होत जातात. स्वतःच विचार करत बसतात आणि त्यांचं सारं आयुष्य त्यांच्यासाठी ओझं बनून जातं. कितना अच्छा लगता है ना किसी की मदद करके. अगर मैं कहूं कि आपकी मदद के इंतजार में कोई है जो आपकी राह देख रहा है, वो हैं हमारे वृद्धजन. दोस्तों, आज वृद्धजनों की जरूरतों और उनके मदद के लिए होती लोगों की कमी को देखते हुए हमारे भारत सरकार ने आप जैसे युवाओं को जेरियाट्रिक केयर गिवर्स बनने का मौका दिया है. वो युवा या युवतियां जिन्हें लोगों की मदद कर, स्पेशली बुजुर्गों की मदद कर दिल में होती है खुशी, तो आप भी इसका लाभ उठा सकते हैं. ट्रेनिंग पाने के बाद आप बुजुर्गों की उचित देखभाल कर सकते हैं. उनकी डेली लाइफ और गैर डेली लाइफ पहलू के साथ साथ वरिष्ठ नागरिकों के कल्याण और उनकी संगति का भी ध्यान रख सकते हैं. अभी 3180 जेरियाट्रिक केयर गिवर्स को प्रशिक्षित किया जा चुका है. आप भी इसमें प्रशिक्षित हो सकते हैं और किसी के चेहरे की मुस्कान बन सकते हैं. अधिक जानकारी के लिए scw.dosje.gov.in पर अभी विजिट करें. CRA द्वारा निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय भारत सरकार द्वारा जनहित में जारी. श्रोतेहो, ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. या कार्यक्रमामध्ये आता ऐकूया एक नाटिका. हॅलो आजोबा, काय गप्पा चालल्यात नाती बरोबर? अरे अनिल, कसा आहेस तू? येस, मस्त. तुम्ही कसे आहात? बैस ना बैस. Yes, छान, yes. मजेत आहे. अरे आज सुनीताच्या शाळेमध्ये ज्येष्ठांबरोबर होणाऱ्या गैरवर्तनाविषयी सांगत होतो. हा, सध्या ही बाब जरा खूप गंभीरच आहे. अहो, लांबचाच कशाला, इथे आपल्या जवळ त्या विमलताई नाही का राहतात, अहो त्यांना मी बरेचदा उदास पाहिलंय. हो नाही, कारण मात्र कधी विचारलं नाही. मग कारण विचारूया ना. हो, विचारू की. आपण त्यांना काहीतरी मदत नक्कीच करू शकतो. एक्झॅक्टली. असं म्हणतेस? चल मग चला. आता जाऊया त्यांच्याकडे. चला. नमस्कार विमलताई, कशा आहात? हॅलो. नमस्कार दादा. नाही, अनिल सांगत होता की तुम्ही खूप शांत शांत असतात म्हणून. कायम काळजीत असता. एकटेच राहता का तुम्ही? नाही, सगळं ठीक आहे ना? ठीक आहे मी, पण मला एकटंच राहायला आवडतं. अहो तसं नाही, म्हणजे काही त्रास असेल तुम्हाला तर
तुम्ही न घाबरता आम्हाला सांगा ना. म्हणजे जर तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज असेल तर आम्ही मदत करू शकतो, नाही का सुनीता? हो तर. तुम्ही माझी एवढ्या आपुलकीने चौकशी केलीत त्याबद्दल खरंच धन्यवाद. पण माझं कुटुंब माझ्यापासून खूप दूर राहतं, त्यामुळे कायमच थोडी काळजीत असते मी, बाकी काही नाही. तुम्ही या वयात एकट्या राहता ही काही चांगली गोष्ट नाही हो. नाही, तुम्ही घाबरू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. हो विमल दिदी, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि भारत सरकार सुद्धा. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत केली जाते, माहितीये का? जर तुम्हाला काहीही त्रास झाला किंवा गरज पडली तर एल्डर हेल्पलाईन नंबर 14567 या नंबरवर तुम्ही निःशुल्क कॉल करू शकता. कोणता नंबर सांगितला सुनीता? मला जरा लिहून देशील? कदाचित हा नंबर माझ्या कामी येईल. हो हो, नंबर आहे 14567. हे बघा विमलताई, तुम्ही काळजी करायची नाही, ना स्वतः त्रास करून घ्यायचा, ना कुणाला त्रास देऊ द्यायचा. आता सरकार तुमच्या बरोबर आहे. करेक्ट. आणि सगळ्यात आधी हे समजून घ्या की तुम्ही एकट्या नाही आहात, कळतंय का? आणि जर कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन किंवा अत्याचार तुमच्याबरोबर होत असतील तर तुम्हाला मदत घेणं गरजेचं आहे. खरंच. तुमच्याशी बोलून ना खरंच खूप छान वाटलं. आता मला नेमकं काय करायचंय याचा मी जरा विचार करीन. जरूर जरूर. आणि विमलताई, तुम्ही काळजी घ्या आणि काहीही त्रास वाटला तर सांगा. नक्की दादा, नक्की. अनिल, मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून याविषयी जनजागृती करावी. नक्कीच. कारण विमलताईंसारखे अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या आजूबाजूला आहेत आणि जे वेगवेगळ्या अडचणींचा सामना करतायत त्यांना आपण भेटलं पाहिजे. एकदम बरोबर बोललात तुम्ही आजोबा. सुनीता, तुझ्या कॉलेजमध्ये यावर एखादा प्रकल्प आपण करू शकतो का? हो हो, नक्कीच करू शकतो आजोबा. ही कल्पनाच खरंच खूप छान आहे. मी ना उद्याच माझ्या शिक्षकांशी बोलते बरं का. श्रोते हो, या नाटिकेमधून तुमच्या लक्षात आलं असेलच की तुमच्या आजूबाजूला सुद्धा अशा ज्येष्ठ नागरिकांची एकटेपणाची अवस्था तुम्हाला दिसत असेल, त्यांची निराशा दिसत असेल, ते उदास आहेत हे तुम्हाला कळत असेल, तर एक पाऊल पुढे जाऊन तुम्ही त्यांच्याबरोबर संवाद नक्कीच साधा आणि आपला एल्डर हेल्पलाईन नंबर सुद्धा त्यांना नक्कीच सांगा. कोण जाणे, कुठल्याही नाजूक क्षणी त्यांना त्या नंबरची गरज पडू शकते आणि आपल्या माध्यमातून तो नंबर जर त्यांच्यापर्यंत पोहोचला तर त्यांना त्याचा खूप मोठा फायदा सुद्धा होऊ शकतो. आम्हाला खात्री आहे की या कार्यक्रमामधून आम्ही तुम्हाला जी माहिती देत आहोत ती तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना नक्कीच सांगत असाल. कायम लक्षात ठेवा, ज्येष्ठांचा सन्मान आणि त्यांची सुरक्षा ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर वृद्धत्व एक न टाळता येणारी शारीरिक अवस्था आहे. त्यामुळे आजच्या तरुणांनी ही गोष्ट गंभीरपणे समजून घेतली पाहिजे की त्यांना सुद्धा या टप्प्यातून जायचं आहे. खरंय. अशा वेळी आताच्या तरुण पिढीनं त्यांची सामाजिक जबाबदारी ओळखून ती योग्यरित्या पार पाडणं ही काळाची खूप मोठी गरज आहे. ज्येष्ठ नागरिक हे ओझं नाहीत, तर त्यांची सेवा करणं हा आपला भारतीय संस्कार आहे, ही सुद्धा जाणीव तरुणांना झाली पाहिजे. खरंय आजोबा. ज्येष्ठांचा तिरस्कार करणं म्हणजे अपराध करण्यासारखं आहे. श्रोते हो, वृद्धांसाठीचा हा विशेष कार्यक्रम ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा याचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. नमस्कार. कौन सुनता है उनकी जो सालों से हमारी सुनते आए हैं, हमारे लिए मेहनत करते आए हैं. आज जीवन की वृद्ध अवस्था में हमारे बड़ों की सुनने वाला कोई नहीं है, ना किसी के पास वक्त है कि वो उनके छोटे मोटे काम भी करें. साथ ही कई बुजुर्गों को जीवन के इस शीतकाल में घर से निकालना और अपमान का सामना करना पड़ता है. ऐसे में बुजुर्गों की कौन सुनेगा? हेलो, हम सुनेंगे क्योंकि हम हैं एल्डर लाइन. जी हाँ, एल्डर लाइन. मैं हूँ एक टोल फ्री नंबर 14567. सुबह 8 बजे से रात्रि 8 बजे तक मैं आप वृद्ध जनों की सुनूंगा. एल्डर लाइन का दृष्टिकोण
वरिष्ठ नागरिकों से जुड़ना, उन्हें विनम्रता के साथ सेवा प्रदान करना है। एल्डर लाइन वृद्ध जनों की शिकायतों को सुलझाता है, जरूरी जानकारी देता है। साथ ही एल्डर लाइन बुजुर्गों के पास जाके उनकी स्थिति भी जानता है और बुजुर्गों के कार्य सामूहिक रूप से निपटाता है। तो अब ये ना कहें, कौन सुनेगा बुजुर्गों की? अगर समस्या हो तो एल्डर लाइन 14567 पर अभी कॉल करें और साथ सहयोग पाएं, वो भी सम्मान के साथ। तो आज ही आप अपने स्पीड डायल में 14567 को सेव करें। कोई समस्या तुरंत डायल करें। हमारे बुजुर्ग हमारा अभिमान। CRA द्वारा निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के द्वारा जनहित में जारी। ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमाचा आत्ताच आपण 9वा भाग ऐकला। हा कार्यक्रम MGM रेडिओ 90.8 FM, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार तसेच कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित केला जात आहे। ऐकत रहा MGM 90.8 FM, साथ है तो बात है।